आई कोथिंबीर कुठे आहे? कोथिंबीर नाहीये रे घरात. अरे मग आता अरे काही बिघडत नाहीये, कळलं ना. बिन कोथिंबीरीचे पोहे पण होतात, चव पण तीच राहते, कळलं ना. आणि मला पण आणायला जायचं होतं पण वेळच नाहीये ना रे. सारखं आपलं काही आणायला जाईल म्हटलं तर हाताशी कोणीतरी हवं की नको. मी म्हटलं बाबा जरा अमुक तमुक आणायचंय तर कोणी आहे. कोथिंबीरीचे पोहे होतात, कळलं मला. बरं ऐक ना, ताईला भेटले तुझ्या? मग काय? अगं म्हणजे काय म्हणाली काय ती? काय म्हणणार तिला ना आपल्याविषयी काही वाटतच नाही. तुलाच फक्त वाटत राहतं ताई 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 ताई. अरे मी साधं आपलं फक्त मुलीचा तो फोटो दाखवत होते, म्हटलं बाई जरा फोटो बघ, तर नाही बरं वाटत नाही म्हणून निघून गेली लगेच. आणि तुला तर अगदी ताईशिवाय तीळ भिजत नाही तोंडात. हा मूर्खपणा सोड आणि वेळीच सावध हो, कळलं ना. आणि हे जे आलेलं स्थळ आहे ना त्याला हो म्हण, चांगलं सोनं होईल तुझं आयुष्यात. खरंच सांगते, त्या ताईच्या नादाला लागलास ना तर लग्न होणार नाही पण म्हातारा होशील तू. तिचं सगळं सुरळीत चाललेलं आहे, संसार चाललाय, नवरा चांगलाय आणि आता तर काय बाळ झाल्यानंतर विचारायला. एकदा सांगितलंय तुला. तू एकदा सांगितलंस म्हणजे काय ब्रह्मवाक्य झालं का रे? ताईच्या पसंतीशिवाय मी लग्न करणार नाही. तिला वेळ नाही आहे तुझ्यासाठी. हे असं फक्त तुला वाटतंय. मी सांगते तर आई तुला जे काय वाटतंय ते तुझ्याकडेच ठेव. माझं मत काही बदलणार नाही. ताईच्या पसंतीशिवाय मी कुठल्याही मुलीला हो म्हणणार नाही. आणि तिने तुझ्यासाठी मुलगी पसंतच केली नाही तर सिंपल, मी लग्नच नाही करणार, कळलं? हो कळलं. मी काय भैरी नाहीये, कळलं म्हणे. अरे मी काय म्हटलं तिला, बाई ग आता जरा गाडीतनं जातेस मला पण सोड. तोंड लगेच वाकडं केलं आणि गाडीत मागच्या सीटवर जाऊन बसली कसली झोपलीच ती. का? माझ्याशी बोलायला नको ना म्हणून. तसं नसेल आई, तिला त्रास होत असेल. होतोच, सगळ्यांना होतो. आम्हाला नाही झाला? आम्हाला नाही का झाली लेकरं? हिचाच गरोदर पण मात्र अगदी जगा वेगळं. असो, आता तू कुठे निघालास? मी एवढी बोलते तुझ्याशी. बाबांना पोहे द्यायला चाललोय. माझ्यासाठी केलेस की नाही? एवढे केले ते काय मी एकटा खाणार आहे का? काय सांगावं, ताईला नेऊन देशील. आईपेक्षा ताई जास्त प्रिय ना तुला. त्यांना पुन्हा जानूच्या पाया पडणं आलं. परमेश्वर पण ना माझी अशी काही परीक्षा बघतोय ना. आई अडला नारायण, खा आता पोहे खा. केले तेवढे प्रेमाने. मीठ घातलंयस ना? बारशाला ना तोंडल्याची फुलं असतात, कारण तोंडल्याच्या प्रत्येक फुलाला फळ असतं. हो का? तुला आणखीन काही खावंसं प्यावंसं वाटतंय का? नाही म्हणजे अजून तरी नाही. गरोदरपणात अगं काही बायकांना जे खायला आवडत नाही ते अचानक आवडायला लागतं. अर्थात बाळाच्या आवडण्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. बेबीच्या वेळी ना मला माती खावीशी वाटायची. कांता गमतीनं म्हणतोही बेबीचीच आवड असणार ही, अजूनही माती खाते ती.